नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी MSCIT चा क्लास जॉईन केला आहे. तर आपण थोडक्यात जाणून घेऊ की MSCIT चा सिलेबस काय असतो. आता जर बघायला गेलं MSCIT चा सिलेबस जर बघितलं त्याच्यात तर इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर अँड स्मार्टफोन, कॉम्प्युटर अँड व्हॉइस टायपिंग, विंडोज 10, इंटरनेट क्रोम, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवरपॉइंट, आउटलुक आणि जीमेल, ऑफिस 365, गुगल वर्कस्पेस, मोबाईल ॲप आणि कोडिंग. आणि जर याचं बघायला गेलं तर MSCIT स्किल पिलर्स दिले. तर त्याच्यातला जो पहिला पिलर दिलाय की कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल, स्मार्ट टायपिंग स्किल, 21st सेंचुरी स्टडी स्किल, जॉब रेडनेस स्किल, गो ग्रीन स्किल, ॲग्रोनॉमिक स्किल, डिजिटल स्किल फॉर डेली लाईफ, डिजिटल इंडिया स्किल, MS ऑफिस स्किल, रिमोट वर्किंग स्किल आणि डिजिटल एटिकेट्स. त्याच्यानंतर दिलंय सायबर सिक्युरिटी स्किल. हे सर्व जे स्किल असतील हे आपल्याला MSCIT मध्ये शिकायला भेटणार आहे. परत अजून त्याच्यात आपल्याला इंट्रोडक्शन टू फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स, म्हणजे याच्यात आपल्याला मशीन लर्निंग काय असतं, बिग डाटा काय असतं, ॲग्युमेंटेड रियालिटी काय आहे, रोबोटिक्स काय असतं, व्हर्च्युअल रियालिटी काय आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स काय आहे, 3D प्रिंटिंग काय आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा, हे सर्व जर बघायला गेलं आपण हा MSCIT चा सिलेबस दिला आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर MSCIT 1,50,00,000 स्टुडंटने कंप्लीट केलेला कोर्स हा MSCIT आहे. तर आता पुढे बघू आपण की MSCIT. तर MSCIT चा लॉंग फॉर्म काय? तर MSCIT चा लॉंग फॉर्म दिलाय की महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर जे आपल्याला स्टडी करायचंय ऍप्लिकेशन्स, कॉम्प्युटर क्लासला गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यात क्वेश्चन आन्सर असतील, लर्निंग असेल, जे कम्प्लीट करायचं असेल ते आहे तुमचं इयर. त्याचा लॉंग फॉर्म दिलाय फुल फॉर्म ई लर्निंग रिव्होल्युशन फॉर ऑल. त्याच्यानंतर इरामध्ये काय स्टेप दिलेत की सेशन असतात 50 सेशन, 50 मार्क्स म्हणजे एक सेशन 1 मार्काला. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 40 सेशन कंप्लीट करायचे आहेत आणि ते तुम्हाला 50 दिवसात कंप्लीट करायचे. फायनल एक्झाम कशी असेल की फायनल एक्झामलाही सेम, ही एक्झाम मार्क्स 50 मार्काचा पेपर असेल, प्रॅक्टिकल त्याच्यातलं 35 असेल, थिअरी असेल 15 मार्काची आणि मिनिमम पासिंग असेल 20 मार्क. म्हणजे 50 पैकी 20 पडले तुम्हाला परीक्षेला तर तुम्ही पास होता. मग ते 20 कसे पडायला पाहिजेत की प्रॅक्टिकल पासिंग मार्क्स 14, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलला कमीत कमी 35 पैकी 14 मार्क्स पडणं कन्फर्म आहे किंवा पडायलाच पाहिजे. आणि थिअरी जर बघितली तर 15 पैकी तुम्हाला 6 थिअरीला पडणं गरजेचं आहे. असे तुम्हाला 14 आणि 6 मिळून 20 मार्क्स परीक्षेला पडणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही ती परीक्षा पास होणार. पूर्ण क्लास बघितला हा आपण 2 किंवा 3 महिन्यात कंप्लीट करायचा आहे. फायनल एक्झामचे सर्टिफिकेट वरचे जर मार्क्स जर बघितले तर आपल्याला इयराचे जे मार्क्स असतील, म्हणजे तुम्हाला 50 पैकी 48, 45, 47 जे मार्क्स पडलेले असतील ते, आणि तुम्हाला फायनल एक्झामला 15 आउट ऑफ जेवढे असतील म्हणजे असतील तुम्हाला 44, 41 असे इरा प्लस फायनल एक्झाम मार्क्स असे कॅल्क्युलेट करून तुमच्या फायनल एक्झामच्या सर्टिफिकेट्स वरती मार्क्स टोटल दाखवले जात असते. आता पुढे बघू आपण MSCIT फायनल एक्झाम टॉपिक काय काय. तर थिअरी आणि प्रॅक्टिकल टॉपिक दोघं दिलेत. आता थिअरीमध्ये काय दिलंय की बेसिक IT अवेअरनेस काय आहे, 21st सेंचुरी ऑफिस प्रोडक्टिव्हिटी स्किल काय आहे, स्मार्ट टायपिंग स्किल, 21st सेंचुरी डेली लाईफ स्किल अँड स्टडी स्किल काय आहे, डिजिटल इंडिया स्किल असेल, जॉब रेडीनेस स्किल असेल, वर्क फ्रॉम होम स्किल असेल, त्याच्यानंतर ॲग्रोनॉमिक्स असेल,
गो ग्रीन असेल, नेटिकिट्स असेल, सायबर सिक्युरिटी स्किल असेल, हे सर्व जे टॉपिक असतील हे थिअरीमध्ये दिले. आता हे टॉपिक कुठे दिलेत? जे आपले इराचं ऍप्लिकेशन दिलंय लर्निंग, त्याच्यामध्ये हे थिअरीच्या टॉपिकमध्ये दिलेले आहेत. प्रॅक्टिकल टॉपिक बघायला गेलं तर त्याच्यात दिलंय तुमचं विंडोज 10 दिलंय, प्लस त्याच्यासोबत तुम्हाला इंटरनेट शिकायचं आहे, गुगल ड्राईव्ह शिकायचं आहे, गुगल क्रोम शिकायचं आहे, मायक्रोसॉफ्ट एज शिकायचं आहे. नंतर खाली बघितलं तर एम एस वर्ड सोबत तुम्हाला गुगल डॉक्युमेंट शिकायची, एम एस एक्सेल सोबत तुम्हाला गुगल शीट शिकायचं आणि गुगल फॉर्म पण शिकायचे. एम एस पॉवर पॉईंट सोबत तुम्हाला गुगल स्लाइड कशा तयार करायचं ते पण तुम्हाला शिकायचं आहे. आणि एम एस आउटलुक प्लस जीमेल कसं वापरायचं ते पण तुम्हाला कॉम्प्युटरवरती प्रॅक्टिकल सर्व शिकवलं जाणार आहे. आता एम एस सी आय टीचं बुक्स हे अशा पद्धतीचं बुक्स तुम्हाला भेटलंच असेल. आता या बुक्सचा फायदा काय की ह्या ज्या बुक्स मधलं जे तुम्ही म्हटलं थिअरीचे जे कंटेंट असतील, थिअरी जी असेल, ही थिअरी या बुक्समध्ये अवेलेबल केलेली आहे. म्हणून हे प्रत्येकाने दररोज कमीत कमी 3 ते 4 पेजेस वाचणं गरजेचं आहे. तरच तुम्ही थिअरीची परीक्षा जी असेल, फायनल एक्झाम मध्ये जे क्वेश्चन येतात ते ह्या बुक्स मधनं येत असतात. आता आपण बघू कम्प्युटर डिव्हाइसेस कुठले कुठले. आता कम्प्युटर डिव्हाइस मध्ये हे जे तुमच्या टीव्ही सारखं दिसतंय तुमच्या समोर, याला म्हणतो आपण मॉनिटर म्हणतो. त्याच्यानंतर हे जे डिव्हाइस दिसतंय याला म्हणतो माऊस. त्याच्यानंतर हे जे बटनांचं दिसतंय याला म्हणतात कीबोर्ड. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला याला म्हणतात सीपीयू, म्हणजे याचा लॉंग फॉर्म दिलाय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याच्यानंतर हे जे कम्प्युटर दिसतंय आपण याला कम्प्युटर नाही म्हणत, याला म्हणतात डेस्कटॉप कम्प्युटर. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे डेस्कटॉप कम्प्युटर. आणि हे जे सर्व डिव्हाइस ज्याला कनेक्टेड होतात, मॉनिटर असेल, माऊस असेल, कीबोर्ड असेल, हे सर्व एका सीपीयूला कनेक्टेड होतात तेव्हा हे डेस्कटॉप कम्प्युटर तयार होतात. त्याच्यानंतर हे तर सर्वांनाच माहिती, याला म्हणतात लॅपटॉप. आता आपण कम्प्युटर स्टार्ट कसं करायचं आणि बंद कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत. डेस्कटॉप कॉम्प्युटर स्टार्ट कसं करावं? सुरुवातीला पॉवर बटन ऑन करावे. नंतर सीपीयू वरील पॉवर बटन ऑन करावे. पॉवर बटन ऑन झाल्यानंतर इथे ब्ल्यू लाईट चालू झाला आहे. त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनकडे लक्ष द्या. आता स्क्रीनवरती काहीतरी डिस्प्ले झालं आहे. अशा पद्धतीने आपण कम्प्युटर स्टार्ट करू शकतो. त्याच्यानंतर कम्प्युटर बंद कसं करावं म्हणजे शटडाऊन कसं करावं ते आपण इथे शिकू. कम्प्युटर बंद कसं करावं किंवा शटडाऊन कसं करावं. माऊस हे सर्व ऍप्लिकेशन क्लोज करा. नंतर खाली दिसतील बटनला क्लिक करा. त्याच्यामध्ये पॉवर बटनला क्लिक करा. तिथे आपल्याला शटडाऊन असा ऑप्शन दिलेला आहे. शटडाऊन म्हणजे शटडाऊन, रिस्टार्ट म्हणजे आपण रिस्टार्ट ऑप्शन म्हणजे रिस्टार्ट करणं, स्लीप म्हणजे काही वेळेसाठी आपल्याला स्लीप करून ठेवू शकतो. आणि जर आपल्याला शटडाऊन करायचं असेल तर त्याच्यासाठी दिलंय आपल्याला शटडाऊन बटन. इथं शटडाऊन एनी वे याला क्लिक करायचं आणि आपलं जर बघितलं तुम्ही कम्प्युटर हे बंद झालं. की हे आपल्याला जमायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की काही वेळेस असं असतं की आपल्याला कॉम्प्युटर स्टार्ट करता येत नाही आणि कॉम्प्युटर बंदही करता येत नाही. आपण काय करतो की डायरेक्ट पॉवर बटन जे असेल मागचे ते बटन डायरेक्टली बंद करतो, पण अशा पद्धतीने कॉम्प्युटर कधी बंद करत नाहीत. आता तुम्ही बघितलं असेल कॉम्प्युटर कसं स्टार्ट करायचं आणि कॉम्प्युटर कसं बंद करायचं. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ परत बघून घ्यावा. आता आपण शिकू लॅपटॉप चालू कसे करावे व बंद कसं करावे. लॅपटॉप खूप लॅपटॉप कसे सुरू करावे आणि कसे शटडाऊन करावे. याच्यासाठी लॅपटॉप उजव्या साईडने पॉवर बटन दिलेलं दिसतं. पॉवर बटनला क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर स्क्रीनवरती डिस्प्ले होईल.
आता आपल्याला लॅपटॉप बंद करण्यासाठी सेम आपण डेस्कटॉपमध्ये बघितले कॉम्प्युटरला मॉनिटर बघितले तसंच स्टार्ट बटन किंवा विंडोज बटन क्लिक करा, त्याच्यामध्ये पॉवर बटन क्लिक करा आणि शटडाऊन ऑप्शनला क्लिक करा. लॅपटॉप बंद झाले आहे. अशा पद्धतीने कम्प्युटर आणि लॅपटॉप बंद करू शकतो. आपण आताच लॅपटॉप कसं बंद करावं ते पण शिकलो. आता आपण ही जी स्क्रीन दिसतंय तुमच्या समोर, या स्क्रीनला म्हणतात डेस्कटॉप एरिया. हा पूर्ण जो असतो याला आपण म्हणतो डेस्कटॉप एरिया. त्याच्यानंतर सर हे जे बाण दिसत आहेत तुम्हाला, जे बाण दिसत आहेत यांना म्हणतात आयकॉन्स. म्हणजे हे जे दिसत आहेत तुम्हाला दिस पीसी, नेटवर्क, रिसायकल बिन, एनी डेस्क, यांना म्हटलं जातं आयकॉन्स. त्याच्यानंतर ही जी खालची व्हाईट कलरची पट्टी दिसते त्या पट्टीला म्हणतात टास्क बार. त्याच्यानंतर हे जे इकडे दिसतंय तुम्हाला विंडोज बटन, त्याला म्हणतात स्टार्ट बार. दुसरं दिलंय तुम्हाला त्याच्या शेजारी टाईप हिअर टू सर्च, याला म्हणतात सर्च बार. आणि जर बघितलं एक साऊंड सारखं चिन्ह दिलंय त्याला म्हणतात साऊंड बटन. त्याच्यानंतर इकडे जर बघायला गेलं तर इकडे दिलंय त्यांनी डेट अँड टाइम. अजून शेवटचे जे दिलेलं असेल त्याला म्हणतात नोटिफिकेशन एरिया. म्हणजे काही नोटिफिकेशन्स आले असतील तर ते आपल्याला इथं दिसतात. आता आपण आयकॉन्स जे बघितले त्याच्यातलं पहिलं आयकॉन दिलंय दिस पीसी. म्हणजे आयकॉनचा फायदा काय की याच्यामध्ये पूर्ण कम्प्युटरची इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे काय काय दिले त्याच्यात, स्टोरेज असेल, रॅम असेल, प्रोसेसर असेल, ते सर्व दिस पीसीच्या राईट क्लिक करून तुम्हाला प्रॉपर्टीज मधनं दिसेल. नेटवर्कमध्ये काय दिले की नेटवर्कची जी सेटिंग्स असतील किंवा नेटवर्क किती कम्प्युटर कनेक्टेड आहेत आपल्या कम्प्युटरला ते सर्व नेटवर्कमध्ये आपल्याला दिसतात. आणि रिसायकल बिन म्हटलं तर रिसायकल बिन म्हणजे काय की आपण जे डिलीट केलेल्या फाईल्स असतील, फोल्डर्स असतील, त्या सर्व रिसायकल बिन मध्ये जातात. रिसायकल बिनला कम्प्युटरची कचरापेटी म्हटली जाते. ज्या पण फाईल आपण डिलीट करू त्या सर्व फाईल्स वगैरे जे असतील त्या आपल्याला रिसायकल बिन मध्ये मिळतील. डिलीट का करतो आपण की ज्या फाईल आपल्याला काही उपयोगातच येणार नाही त्याच्यासाठी आपण डिलीट करतो. आणि परत आपल्याला लागणार असतील तर आपण काय करू शकतो की रिसायकल बिन मध्ये जाऊन तिथून त्या फाईल्स परत घेऊ शकतो. पुढे आहे आता इनपुट उपकरणे. म्हणजे इनपुट डिव्हाइसेस काय, इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय की कम्प्युटरला आपण ज्या तऱ्हेने माहिती देतो त्याला आपण म्हणतो इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस कुठले कुठले आले की ज्या पद्धतीने लोकांना समजणारे शब्द, संख्या, ध्वनी, प्रतिमा आणि हावभावाचे सिस्टीम युनिटला प्रक्रिया करण्यासाठी अनुकूल अशा फॉर्ममध्ये अनुवाद करण्यासाठी वापरलेले हार्डवेअर असतात. मग त्याच्यात असता की आपल्याला काही टाईप करायचं असेल तर आपण कीबोर्डचा वापर करतो. त्याच्यानंतर असेल टच स्क्रीन असेल, कॅमेरा असेल, स्कॅनर असेल, गेम खेळण्यासाठी जॉयस्टिक असेल, ट्रॅकबॉल असेल, मायक्रोफोन असेल, या गोष्टी ज्या असतील यांना आपण म्हणतो इनपुट डिव्हाइसेस. की इनपुट डिव्हाइसेस लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इनपुट म्हणजे काय की ज्या तऱ्हेने आपण कॉम्प्युटरला माहिती देतो त्याला म्हटलं जातं इनपुट डिव्हाइस. पुढचं आहे आउटपुट डिव्हाइसेस. म्हणजे ज्या तऱ्हेने कॉम्प्युटर आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे कसं की आपल्याला गाणे ऐकायचे तर आपण काय करू शकतो, हेडफोनचा वापर करू शकतो नंतर, किंवा स्पीकरचा वापर करू शकतो. किंवा आपल्याला कॉम्प्युटरमधनं प्रिंट आउट काढायचं असेल त्याच्यासाठी आपण प्रिंटरचा वापर करू शकतो. किंवा आपल्याला काहीतरी बघायचं असेल स्क्रीनवरती तर मॉनिटरचा वापर करतो. आणि मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर, किंवा मोठे मोठे बॅनर्स असतील प्रिंट आउट काढण्यासाठी ते प्लॉटरचा वापर करतात. जर आपण बघितलं तर प्रक्रिया केलेला डेटा आणि किंवा माहितीला आउटपुट म्हणतात. आउटपुट डिव्हाइसेस हे जे आउटपुट तयार करण्यासाठी किंवा प्रदान करण्यासाठी वापरले जाणारे हार्डवेअर, ते सिस्टीम युनिटद्वारे प्रक्रिया केलेल्या माहितीचे माणसांना समजू शकणाऱ्या स्वरूपात रूपांतरित करतात. हे काम आउटपुट डिव्हाइसचं आहे. पुढे बघू आता हे जे दिलंय याला म्हणतात कीबोर्ड. हे सर्वांनाच माहिती, आपण बघितलं की याला काय म्हणतात, कीबोर्ड असं म्हटलं. आता कीबोर्डवरचं पहिलं बटन दिलंय त्याला म्हणतात एस्केप बटन. आता एस्केप बटनचा वापर काय की एखाद्या ऍप्लिकेशन मधनं बाहेर येण्यासाठी, फाईल्स मधनं बाहेर येण्यासाठी आपण एस्केप बटनाचा वापर करू शकतो. पुढे दिलंय स्पेशल पर्पज कीज. म्हणजे याच्या स्पेशल कामासाठी, म्हणजे आपल्याला काहीतरी डिलीट करायचंय, पेजच्या वर जायचंय, पेजच्या खाली यायचंय, होम आणि एंड हे बटन जे असतील हे स्पेशल पर्पज की मध्ये दिले. पुढे बघितलं
याला म्हणतात न्यूमरिक कीज किंवा न्यूमरिक की पॅड म्हणतात. म्हणजे बघा इथे नंबर दिलाय. न्यूमरिक की म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून याला न्यूमरिक की पॅड म्हणतात. आता हे न्यूमरिक की पॅड ऑन ऑफ कुठून होतं, याच्यावर इथं लाईट दिलेलं असतं. हे जेव्हा क्लिक करतो इथं लाईट स्टार्ट झाला म्हणजे ऑन होतं. याला म्हणतात न्यूमरिक कीज. म्हणजे इथून आपण नंबर घेऊ शकतो. आता हे टॅब बटन दिलं. टॅब बटनचा वापर काय, ज्यावेळेस आपण कुठेतरी टाईप करणार, म्हणजे वर्ड मध्ये असेल, नोटपॅड मध्ये असेल, तर आपल्याला पहिले समास सोडवावा लागतो. तर समास सोडवण्यासाठी ठराविक अंतर सोडण्यासाठी आपण टॅब बटनाचा वापर करू शकतो. टॅब द्यायचा आणि मग आपण तिथून टाईप करायला सुरुवात करायची. पुढचं दिलंय कॅप्स लॉक बटन. कॅप्स लॉक बटन म्हणजे काय, की हे जर बटन तुम्ही ऑन केलं तर इकडे लाईट स्टार्ट होईल आणि हे जे सर्व शब्द असतील हे आपण कॅपिटल लिपीमध्ये टाईप करू शकतो. जर तुम्ही कॅप्स लॉक ऑन केला तर हे सर्व शब्द तुमचे कॅपिटल टाईप होणार. आणि हा कॅप्स लॉक ऑफ केला म्हणजे इथं लाईट बंद झाला म्हणजे तुम्ही सर्व शब्द हे दुसऱ्या लिपीमध्ये टाईप करू शकता. पुढचं आहे शिफ्ट बटन. आता बघितलं जसं आपण कॅप्स लॉक बघितला तसंच शिफ्ट, पण आता शिफ्टचा वापर काय, की शिफ्ट आपल्याला पूर्ण कॅपिटल देत. उदाहरणार्थ मला अथर्व ची जी स्पेलिंग असेल त्याच्यातला फक्त एच मला कॅपिटल घ्यायचं आहे, तर मी काय करेल, शिफ्ट बटन प्रेस करून ठेवेल आणि ए बटनाला प्रेस करेल. नंतर शिफ्ट बटन सोडून बाकीचे सर्व अक्षर टाईप करेल. त्याच्याने काय होईल, की जे शिफ्ट बटन प्रेस करून मी जे अक्षर टाईप करेल ते फक्त कॅपिटल येईल आणि ते सोडलं बाकीचे अक्षर सर्व सेकंड लिपीमध्ये होते. म्हणून आपण शिफ्ट बटनाचा वापर करू शकतो. स्पेस बार. स्पेस बार म्हणजे काय, की आपल्याला अथर्व अथर्व टाईप झाल्यानंतर त्याच्यात स्पेस द्यायचं, अंतर द्यायचं असेल तर या स्पेस बारचा आपण वापर करू शकतो. पुढे दिलंय अल्टर. हे आपण शॉर्टकट साठी अल्टर बटनाचा वापर करू शकतो. पुढे दिलंय विंडोज की, म्हणजे आपल्याला इथून जर आपलं स्टार्ट बटन असेल डेस्कटॉपवरचं, आपण बघितलं की स्टार्ट बटन बघितलं, ते जर ओपन करायचं असेल तर हे बटन प्रेस केल्यानंतर आपण ते बटन स्टार्ट बटन किंवा स्टार्ट ओपन करू शकतो. नंतर दिले कंट्रोल बटन. आता कंट्रोल कीज काय, त्याचा वापर काय, की कंट्रोल कीज हे आपण शॉर्टकट कीज साठी वापरू शकतो किंवा याला कॉम्बिनेशन कीज म्हणतात. म्हणजे कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी, कंट्रोल ए, कंट्रोल व्ही, कंट्रोल झेड वगैरे, याच्यासाठी आपण कंट्रोल कीजचा वापर करू शकतो. पुढे दिलंय एंटर बटन. एंटर बटनाचा वापर काय होतो, की एखादा ओळ आपण टाईप केलं किंवा एका ओळीवरनं दुसऱ्या ओळीवर यायचं असेल आपल्याला तर आपण एंटर बटनाचा वापर करू शकतो. पुढे दिलंय एरो कीज किंवा नेव्हिगेशन कीज. आता एरो कीज आणि नेव्हिगेशन कीजचा फायदा काय, की आपण पेज वरती खालीवर जाण्यासाठी किंवा ओळीमध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी आपण या एरो कीजचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर हे जर बघितलं आपण ए, झेड, एक्स, सी, बी वगैरे, यांना म्हणतात अल्फा न्यूमरिक कीज किंवा यांना म्हणतात टाइप रायटर कीज असं म्हटलं. आपण जे टाईप करायचं असेल या बटनाचा वापर करून आपण टाईप करू शकतो. त्याच्यानंतर हे जे दिलेत 1 2 3 4 आणि त्याच्यावरचे जे सिम्बॉल दिलेत @ स्लॅश वगैरे, पर्सेंटेज, अँड वगैरे, हे जर सिम्बॉल्स घ्यायचे असतील आपल्याला तर आपण शिफ्ट बटन प्रेस करून घ्यायचे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे वरती जे सिम्बॉल्स दिलेत ते जर घ्यायचे असतील आपल्याला तर आपण शिफ्ट बटन प्रेस करून घ्यायचा, म्हणजे ते सिम्बॉल्स आपल्याला घेता येते. त्याच्यानंतर बॅकपेज बटन. बॅकपेज बटनाचा वापर काय, हे आपण अथर्व कॉम्प्युटर पेज टाईप केलं, पण अथर्व कॉम्प्युटर टाईप करत असताना मला काहीतरी वाटलं की तो शब्द माझा चुकला, तर मला खोडण्यासाठी हे बॅकपेज बटन दिलेलं असतं, की मी काय करू शकतो, ते बॅकपेज बटनाचा वापर करून मी ते कॉम्प्युटरमध्ये खोडू शकतो. पुढे दिलंय फंक्शन कीज. फंक्शन कीज यांना शॉर्टकट कीज असंही म्हटलं जातं. याचा वापर फक्त शॉर्टकट म्हणूनच केला जातो. F1 ते F12 यांना फंक्शन कीज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघू आपण माऊस. आता जर माऊस बघितला, हा आपल्याला माऊस दिसतोय, याला 3 बटन दिले. एक तुमचं लेफ्ट बटन दिलंय, स्क्रोल व्हील दिली, राईट बटन दिले आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर तुमचं दिलंय आपण सिंगल क्लिक. म्हणजे काय, आता लेफ्ट बटन आणि राईट बटन जास्त करून लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की जास्त करून आपण लेफ्ट बटनाचाच वापर करतो. म्हणजे कुठल्या बटनाचा, ह्या कुठलं ऍप्लिकेशन ओपन करायचंय, क्लिक करू शकतो, डबल क्लिक करू शकतो, होल्ड करू शकतो. पण राईट बटन म्हटलं तर राईट बटनाचा वापर फक्त आपल्याला
डिस्प्ले वगैरे कंटेंट वगैरे बघण्यासाठी तेवढाच वापर होतो. म्हणजे तुम्हाला जर कुठलंही ऍप्लिकेशन ओपन करायचं असेल तर फक्त हे लेफ्ट बटन प्रेस, पण हे कसं, तिथं गेल्यानंतर प्रेस करा. जे ऑप्शनला जायचं असेल तिथं माऊस घेऊन जा आणि फक्त क्लिक करा. तिथं तुम्ही ते ऑप्शन ओपन होऊ शकते. जर बघितलं आपण हे स्क्रोलर व्हील, म्हणजे याचा वापर काय की आपण पेज जे असेल खाली वर करण्यासाठी ह्या स्क्रोलर व्हीलचा आपण वापर करू शकतो. लेफ्ट बटनाची माहिती दिली की सिंगल क्लिक टू सिलेक्ट अँड आयटम और पोझिशन द कर्सर, डबल क्लिक करून ऍक्टिव्हेट करू शकतो. त्याच्यानंतर होल्ड देन ड्रॅग वगैरे आपलं करताना होल्ड पण करू शकतो. आणि सिंगल क्लिकने बघितलं तर तो डिस्प्ले कंटेंट मेनू दिलाय, द कंटेंट्स मेनू विल डिस्प्ले ऑप्शन, म्हणजे काय की याच्यात जे असतील कंटेंट मेनू वगैरे जे असतील तेच आपण राईट क्लिकने बघू शकतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपलं कम्प्युटरचा MSCITचा सिलेबस काय आणि कम्प्युटरच्या आपण काही शॉर्टकट गोष्टी ज्या असतील त्या बघितल्यात. ओके, थँक्यू.